नमस्कार मंडळी, एक प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुमच्या घरातही काही दिवसांपासून सतत भांडणे होत आहेत का? अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात का? सकाळची सुरुवात भांडणाने होते आणि रात्री झोपण्यापूर्वीही घरात तणाव असतो. घरात पैसा आहे पण मनशांती नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी सांगणार आहे असा एक धार्मिक उपाय जो अनेक भक्त श्रद्धेने करतात. हा उपाय श्रद्धेने करताना त्यासोबत प्रेमाने संवाद आणि एकमेकांचा आदर राखला तर घरातील वातावरण अधिक सकारात्मक होण्यास मदत होऊ शकते. तर घरात सतत भांडणे का होतात? तर मंडळी, प्रत्येक घरात कधीतरी मतभेद होतात, भांडणे होतात. पण जेव्हा रोजच भांडणे होऊ लागतात त्यावेळेस त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. मुलांवर त्याचा मानसिक परिणाम होतो, वडीलधाऱ्यांना त्रास होतो आणि घरातील आनंद कमी होऊ लागतो. तर धार्मिक परंपरेनुसार नकारात्मक विचार, कटू बोलणे, अहंकार, राग आणि देवपूजेकडे दुर्लक्ष यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते असं मानलं जातं. त्याचबरोबर प्रत्यक्ष आयुष्यात आर्थिक ताण, गैरसमज, कामाचा ताण किंवा संवादाचा अभाव ही मोठी कारणे असू शकतात. आणि या सगळ्या विषयांवर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर हा उपाय कोणत्या दिवशी करायचा? तर हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा सोमवारी अथवा रोजही श्रद्धेने करू शकता. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करून तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा. हात जोडून शांतपणे प्रार्थना करा. हे ईश्वर, आमच्या घरातील मतभेद दूर होऊ दे. सर्वांच्या मनात प्रेम, समजूतदारपणा आणि शांतता निर्माण होऊ दे. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. जर तुमच्या घरी स्वामी समर्थांची प्रतिमा असेल तर शांत मनाने 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार नामस्मरणामुळे मन स्थिर राहण्यास मदत होते. संध्याकाळचा दिवा, तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवासमोर दिवा लावा. दिवा लावताना सर्वांनी 2 मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. हा छोटा नियम कुटुंबाला दररोज एकत्र आणण्याचे नियम ठरू शकतो. त्यानंतर मंडळी, घर स्वच्छ ठेवा. धार्मिक परंपरेनुसार स्वच्छ घरात सकारात्मकता वाढते असे मानले जाते. आठवड्यातून एकदा तरी पाण्यात थोडे मीठ टाकून फरशी पुसावी. हा उपाय अनेक जण श्रद्धेने करतात. यामागे ठोस वैज्ञानिक पुरावा नसला तरी स्वच्छता आणि नीटनेटके वातावरण मनस्थिती सुधारण्यास मदत करू शकते. सर्वात मोठा उपाय, तर मंडळी, देवपूजा महत्त्वाची आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. घरातील सर्वात मोठा उपाय म्हणजे प्रेमाने बोलणे. कटू शब्दांनी कोणतेही नाते टिकत नाही. राग आला तर काही मिनिटे शांत राहा. एकमेकांचे बोलणे पूर्ण ऐका. मीच बरोबर हा हट्ट सोडा. आणि एक सत्य कथा म्हणजे एका कुटुंबात रोज भांडणे व्हायची. प्रत्येक जण दुसऱ्याला दोष द्यायचा. एक संत त्यांना म्हणाले, दररोज देवासमोर दिवा लावा. 5 मिनिटे एकत्र बसा आणि त्या 5 मिनिटात कोणावरही राग काढायचा नाही. सुरुवातीला त्यांना हा उपाय साधा वाटला, पण काही दिवसांनी ते 5 मिनिटे 10 मिनिटे झाली, 10 मिनिटे अर्धा तास झाली. हळूहळू संवाद वाढला, गैरसमज कमी झाले, भांडणे कमी झाली. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि संवाद यांचा संगम नात्यांना बळकटी देऊ शकतो. तर लक्षात ठेवण्यासारख्या 5 गोष्टी आहेत. त्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. देवघरात रोज दिवा लावा. कटू शब्द टाळा. कुटुंबाने एकत्र जेवण्याचा प्रयत्न करा. रोज किमान 5 मिनिटे देवाचे नामस्मरण करा. तर मंडळी, लक्षात ठेवा, देव आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर चालायचे काम आपले आहे. श्रद्धा, संयम, प्रेम आणि समजूतदारपणा असेल तर कोणतेही घर आनंदी होऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या श्रद्धेनुसार देवाचे नाव लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.